स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्वप्नातलं ठाणं नवी तर महाराष्ट्र करण्याचा हेतू निर्णय आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी घेतलाय आणि त्याच्या सूचनेप्रमाणे पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नाल्याची सफाई झाली पाहिजे याचा पाठपुरावा संबंधित त्या प्रभागातल्या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशा प्रकारचा मानस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी केल्यानंतर या ठिकाणी आम्हाला तसे आदेश आल्यानंतर आज प्रभाग क्रमांक 16 मध्ये मग परेश असू दे, शशी जाधव असू दे, आमचे वाघ साहेब असू दे, शैलेश शिंदे असू दे, वाळून असू दे, तुकाराम गायकवाड, आमचे सचिन पाटील, संतोष पठाणे, सचिन कांबळे पठाणे आणि आमचे साऊथ इंडियनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे पाहणी नाल्याची सफाई झाली आहे की नाही याची पाहणी या ठिकाणी करत होतो. जवळजवळ 80% सफाई झाली आहे अशा प्रकारचं चित्र आम्हाला या ठिकाणी दिसलं आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला देणार आहोत. आणि ज्या ठिकाणी कारण काय मुळात हा जो प्रभाग क्रमांक 16 आहे इथून नाल्याचा उगम होतो, या मामाबाईच्या डोंगरापासून इथून जे पाणी येतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे पुढे पाणी जाणार आहे तो पूर रोखण्यासाठी इथेच स्वच्छता या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे आणि ती स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे. स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हे स्वप्न आनंद दिघे साहेबांचं एकनाथरावजींच्या माध्यमातून आम्ही ते माध्यमातून हे कार्यकर्ते एक सैनिक म्हणून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयास करत आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास सर्वसामान्य नागरिकाला त्यांचं नुकसान सर्वसामान्यांचं होणार नाही याची काळजी आम्ही ठेवू. पाऊस मोठा असला तरी एक आमची पावसातली एक टीम या ठिकाणी त्या भागामध्ये सक्षमतेने काम करते आहे. अशा प्रकारचा आम्ही तशा प्रकारचे निर्देश आदेश आम्हाला आलेले आहेत आणि आम्ही ते करणार आहोत. आणि मला वाटतं की ठाण्यामध्ये देखील ज्या प्रभागामध्ये शिवसैनिक आहेत ते साहेबांच्या आदेशाचं पालन करून प्रत्येक ठिकाणी हे काम करतात. ज्या ठिकाणी नाले साफसफाई झाली नाही, गटार साफसफाई झाली नाही, कचरा उचलून घेतला नाही त्या ठिकाणी देखील आपण आता पाहिलं असेल त्या दौऱ्यामध्ये साफसफाई कचरा उचलणं, नाले साफ करणं, गटार साफ करणं हे सर्व काम जोरदार तातडीने या ठिकाणी युद्ध पातळीवर चालू आहे. येणाऱ्या मोठ्यात मोठ्या पावसाळा प्रभाग क्रमांक 16 सज्ज आहे उत्तर देण्यासाठी आणि कुठल्याही नागरिकाचं नुकसान होणार नाही आणि त्यावेळी देखील प्रत्येक पावसात देखील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सक्षमतेने काम करू. विरोधी पक्षाचं काम आहे, त्यांच्या हातात आता सध्या आरोप केल्याशिवाय काही राहिले नाही. एखादा नाला दाखवा. काही असे हिरोगिरी करणारे नेते आहेत ते पूर्वी फार असे उतरून नाल्यात बिलत जायचे. आज असा नाला कुठलाच उरला नाही की ज्याच्यामध्ये साफसफाई झाली नाही. नेता अजूनपर्यंत त्यांनी वॉट केला असता. ते आता आपापसामध्ये भांडणं करण्याचं काहीतरी चित्र आपल्या माध्यमातून मी पाहिलं राष्ट्रवादी आणि त्या नेत्यांचं. ते आता त्यांना तेवढे धंदे राहिलेले आहेत. आमचं काम आहे आदेशाचं पालन करणं, लोकांचं काम करणं, ते आम्ही करणं. कुठली काँग्रेसमध्ये कोण राहिलेलं आहे? एखाद्या माणसाचं कार्यकर्त्याचं नाव सांगा ना. मी ब्लॅकमेलरचं नाव सांगत नाही. काँग्रेसमध्ये एक तरी कार्यकर्ता सांगा तो राहिलाय. ते सर्व माझ्याबरोबर शिवसेनेमध्ये आलेले, काही राहिलं नाही काँग्रेसमध्ये आता.